करमाळा आणि माढ्याच्या सीमेवरचं हे गाव आहे मुंगशी। या गावात पुन्हा एकदा 4 दिवसात दुसऱ्यांदा महापुराचा फटका बसलेला आहे। जवळपास 200 ते 250 घरं पाण्याखाली गेलेली आहेत। ह्या सर्व लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। इथंच अजित पवारांनी भेट दिली होती। त्या भेटीनंतर त्यांना खरंच काही मदत पोचली का त्यांची मदत पोचण्यापूर्वी दुसरा पूर आला। आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत। मला सांगा, कुठं घर आहे मामा तुमचं? ही गाव इकडे किती बुडलंय घर? लय सगळं बुडलं, देवस्थान सगळं गेलं त्याचं। आमचं काय राहिलं नाही, पांघरून चिरकून राहिलं नाही, काय जवारी राहिली नाही। तशीच पडली, जे कुणी उचलली सुद्धा नाही आम्ही सगळी तसंच आहे। किती दिवसाखाली आलं पाणी, लगेच परत दुसऱ्यांदा आलं? दुसऱ्यांदा लगेच आलं। बरं. नाही मदत मिळाली, काय नाही मदत मिळाली, काही मदत आलं नाही? नाही काय नाही। जेवण तेवढं येते बघा, ते भातन हो हो म्हणजे सरकारी मदत काय काय नाही, काय नाही मिळाली, काय नाही। सरकारचं कोण येऊन गेलंय का इकडं? कोण आता ही पोलीस आहे ती दुसरी पोलीस नाही, तहसील तलाठी वगैरे कोण? तलाठी येऊन आलती हा, आलती काय मदत दिली नाही का? काय नाही, काय नाही, बिस्किट पुडा देखील नाही? काय सुद्धा नाही। मावशी, काय हो परिस्थिती? आमची हो का, आमचं सगळं पाण्यात वाहून गेलं। 2 पोताडी ज्वारी होती, गहू होतं, 1 पोतं, कपडे अंगावरले असं ना असं बाहेर निघलो आम्ही। ती बी माणसं म्हणली लई पाणी आलं, निघा म्हातारे बाहेर निघ म्हणून आम्ही दोघं बाहेर निघलो। सगळं वाहून गेलं, पोराचे कपडे माझी आमची सगळी। आणि हो का खाली राहत होतं, इकडल्या बाजूला माझं घर आहे, तुम्ही जाता जातानी बघा। आणि काय पुराचं हे तुमचं शेतीवाडी आहे का तिथे? शेती आहे तिकडं, पाण्यात सगळं तूर ही गेली, उडशी आहे 1.5 एकर, ती सगळं गेलं पाण्यात वाहून। नळ्या ह्या सगळ्या गेल्या, 50 नळ्या होत्या, वायर होत्या 1000 फूट, ती सगळं गेलं। मोटर गेली, टाटर गेला, सगळं गेलं, काही राहिलं नाही। फक्त जेवण येतंय आम्हाला, हो का, बिस्किट नाही, काय नाही। आम्ही असं ना असं लोकांच्या घरी राहतोय। काय सरकारची काय मदत नाही? काय नाही, काय काय नाही, सुद्धा काय नाव तुमचं मामा? लक्ष्मण भिका जाणाने जानाने? जाणाने। बर, आपलं मावशी? माझं इष्ट दानाने रुक्मिणी। घर पाण्यात गेलं। बर, हा, मग आता काय राहायचं कुठं? राहायचं पोरापाशी आलं। पोरापाशी आलाय? हा, शेती बीती सगळं पाण्यात? सगळं पाण्यात गेलं। परिस्थिती झालेली आहे। अजितदादा पाहणी करून गेले, तातडीनं मदत देतो म्हणले। अजितदादांची मदत काय आली नाही, मात्र दुसरा पूर पुन्हा एकदा गावात आलेला आहे आणि शेकडो नागरिकांना पुन्हा एकदा घरदार सोडून जावं लागलेलं आहे। शेकडो घरं पाण्याखाली आहेत आणि सगळं धुवून गेलेलं आहे। शेतातली पिकं धुवून गेलेली आहेत, घरातलं सामान धुवून गेलेलं आहे आणि ही असहाय्य लोक आता शासनाच्या मदतीची वाट बघतायत। स्थानिक कोणतरी संस्था यांना खायचं आणून देत आहेत, मात्र शासनाची कुठलीही मदत अजून ह्यांच्यापर्यंत पोचली नाही, एवढं खरं। कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील देवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।